नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक. महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत. आज 15 जून 2025 बघा, रात्रीचे 10 वाजले. तर साधारणपणे पुढील 3 दिवस कसे वातावरण असेल, महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचे हवामान असेल आणि पावसाच्या काय ऍक्टिव्हिटी असतील ते आपण बघून घेऊया. तर बघा, ज्या पद्धतीने आपण मागचा व्हिडिओ दिला होता की जोरदार पावसाच्या शक्यता या आहेत, तर आता होतंय काय की बऱ्याच जर आपल्या जिल्ह्याचा जर विचार करायचा झाला तर जिल्ह्यामध्ये पाऊस तर चालू आहे. तर स्क्रीनवर बघून घ्या की कशा पद्धतीचा जो पाऊस त्या ठिकाणी झाला आज किंवा काल. ज्या पद्धतीने जो पाऊस त्या ठिकाणी होतोय तो अतिशय जोरदार होतोय. आज देखील येवला, नांदगाव, कळवण, सटाण्याचा काही भाग किंवा नाशिक तालुका आणि त्र्यंबकेश्वर तालुका या तालुक्यात जोरदार पाऊस होतोय. मी पहिलेही त्या ठिकाणी बोललो होतो की हा पाऊस सर्वदूर नसेल, मात्र पाऊस जोरदार स्वरूपात त्या ठिकाणी असेल, परंतु सर्वदूर नसेल. आणि ज्या पद्धतीनं जी अपेक्षा होती की जे लो प्रेशर एरिया त्या ठिकाणी डेव्हलप होता, त्या पद्धतीनं जरी पाऊस पडला नसला तरी ज्या ठिकाणी होतो तर त्या ठिकाणी जोरदार होतोय. बघा, आजच्या सॅटेलाइट इमेज नुसार जर बघितलं तर मोठ्या पद्धतीनं अरबी समुद्रामध्ये या ठिकाणी ढगांचा दायरा दिसतोय. त्या तुलनेमध्ये मराठवाड्याच्या, विदर्भाच्या भागात आज ढगाळ पावसाची ऍक्टिव्हिटी ह्या फारच कमी होत्या. त्या तुलनेत फक्त उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्येच पावसाच्या थोड्याफार ऍक्टिव्हिटीज त्या ठिकाणी होत्या. तर बघा मित्रांनो, आपण बघून घेऊया की कशा पद्धतीने पुढील वातावरण असेल पावसाचे. बघा मित्रांनो, की अरबी समुद्रामध्ये जे काही कमी दाबाचं क्षेत्र बनलेलं आहे, तर त्याचा दायरा हा अंदरुनी भागात न येता हा समुद्रामध्ये जास्त व्यापलेला दिसतोय. त्याच्यामुळे ज्या काही पावसाच्या ऍक्टिव्हिटी ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात ह्या तयार होत नाही. जर आतल्या भागात जर बघितलं, जर कोकणचा जर हा भाग सोडला तर मात्र उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र ह्या भागामध्ये बघा, या भागामध्ये ऍक्टिव्हिटीज ह्या पावसाच्या दुपारनंतर तयार होत आहे. अगदी 2-3 वाजेनंतर त्या ठिकाणी पावसाचा जो ऍक्टिव्हिटी तयार होत आहे. आणि टेम्परेचर जर विचार करायचा झाला तर आर्द्रता अधिक जरी असली तर तापमान जबरदस्त आहे त्या ठिकाणी. म्हणजे अतिशय उकाडा त्या ठिकाणी, असह्य उकाडा आपण ज्याला म्हणतो त्या पद्धतीनं आहे. जर ही जर आज 2 वाजेची जर इमेज बघितली मित्रांनो, बघा की साधारणपणे या ठिकाणी जे लो प्रेशर फिरतंय आपण अॅनिमेशन मध्ये देखील पाहून घेऊया. परंतु चक्राकार परिस्थिती ही साधारणपणे ह्या भागात फिरते. काही मधल्या भागात देखील त्याचं बाष्प येत आहे. परंतु त्याचं जे फ्लो आहे पावसाचा, तो समुद्रामध्ये 200 ते 300 किलोमीटर, 300-400 किलोमीटर पर्यंत त्याचा समुद्रामध्येच तो अधिक पाऊस त्या ठिकाणी पडताना दिसतोय. कसं असतं, कुठलंही जेव्हा लो प्रेशर किंवा डिप्रेशन फॉर्म होतं तर त्याचा ट्रॅक जरी हा इथे असला तर परंतु त्याचा पाऊस पडण्याचा जो दायरा आहे हा समुद्रात जास्त आहे. समुद्रामध्ये 70% पाऊस पडतोय आणि 63% पाऊस फक्त हा आपल्या भागात पडतोय. त्या पद्धतीने जे काही मॉडेल फॉरकास्टिंग असतं तरी जो पाऊस होतोय तो ज्या ठिकाणी होतोय तो जोरदार पाऊस त्या ठिकाणी होतोय. आणि हा साधारणपणे बाकीच्या क्षेत्रामध्ये समुद्रातच जास्त पाऊस होतोय. बघा, आयएमडीच्या जीएफएस मॉडेलनुसार असं दिसतंय की उद्या 16 जून, तर बघा साधारणपणे मी ज्या पद्धतीने बोललोय की त्याचा दायरा हा मधल्या भागात न दिसता समुद्रातच जास्त ऍक्टिव्ह त्या ठिकाणी दिसतोय. तर ह्या समुद्राच्या भागामध्ये बघा जोरदार पाऊस, त्या गुजरातच्या बॉर्डरला पाऊस दिसतोय. तर त्याच वेळेस मात्र ह्या भागामध्ये परत एकदा किनारपट्टी भागातच पाऊस सक्रिय दिसतो. आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील बोललोय की साधारणपणे बघा जळगाव, नंदुरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर या भागामध्ये थोड्याफार पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या दुपारनंतर दिसत आहे. परंतु त्याच्या जसं पूर्वेला जाल तर त्यामध्ये फक्त अधिक तापमान आणि जबरदस्त उकाडा त्या ठिकाणी असेल. आणि ज्या ठिकाणी स्थानिक पाऊस वातावरण निर्माण होईल त्याच ठिकाणी मात्र पाऊस अकोला, अमरावती, अगदी चंद्रपूर, वर्धा, नागपूर, यवतमाळ, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, हिंगोली या भागामध्ये अतिशय उकाडा असेल. आणि जो काही मराठवाड्याचा जो काही भाग आहे, नांदेड पासून तर धाराशिव पर्यंत, त्याच्यानंतर जालना, छत्रपती संभाजीनगर ह्या भागामध्ये धाराशिव पर्यंत या भागामध्ये देखील उकाडा असेल. आणि जिथे स्थानिक क्लायमेट तयार होईल
त्या ठिकाणीच पाऊस त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या त्या भागामध्ये होईल. बाकीच्या ठिकाणी मात्र सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि पालघर या कोकणाच्या भागामध्ये जोरदार पाऊस असेल. आणि त्याला लागून असलेला जो काही नाशिक जिल्हा आहे, धुळे, नंदुरबार, त्याच्यानंतर पुणे, अहिल्यानगर या भागामध्ये देखील दुपारनंतर उद्या देखील पावसाच्या शक्यता आहे. परंतु स्पेसिफिक सगळ्याच भागात पडत नाही. बघा, आज मला जवळपास शेकडो कॉल आले त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे. तर त्याच्यामध्ये 100 कॉल जर असले तर 80 लोक म्हणतात की भाऊ पाऊस कधी थांबेल, लक्षात घ्या. आणि 20 लोक काय म्हणतात की मे महिन्यात भरपूर पाऊस झाला, शेती आमची तयार आहे, परंतु थोडी ओल कमी असल्यामुळे एक पाऊस पाहिजे. म्हणजे पेरणी करण्याकरता ती पावसाची 20% लोक वाट पाहत आहे. परंतु 80% लोक मात्र जबरदस्त पाऊस झाल्यामुळे अगदी पिके खराब व्हायच्या मार्गावर त्यांचे आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आज 20% लोकांना त्या ठिकाणी पेरण्या बाकी आहे. तर आणि ज्याही लोकांच्या पेरण्या बाकी आहे, ज्या ठिकाणी अति पाऊस झाला तिथे पण बाकी आहे, आणि जिथे थोडा पाऊस कमी आहे तिथे पण बाकी आहे. जिल्ह्यामध्ये मालेगावचा जो परिसर बघितला तर त्याच्यामध्ये पावसाचा खंड त्या ठिकाणी खंड म्हणण्यापेक्षा कमी पाऊस, हा मागचा जो पाऊस होतोय हा कमी आहे. नांदगावच्या भागात, सटण्याच्या भागात त्या ठिकाणी पाऊस कमी आहे. आता शिन्नरच्या भागामध्ये अगदी थोड्याच भागात पाऊस कमी आहे. बाकी जबरदस्त पाऊस स्क्रीनवर देखील बघू शकता की कशा पद्धतीने त्या ठिकाणी सिन्नर भागात पाऊस झाला. आणि आज देखील जोरदार पाऊस त्या ठिकाणी झाला. अगदी दुसऱ्याही जिल्ह्यात त्याच पद्धतीने वातावरण तयार होतं आणि स्थानिक तापमान त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. आता हा जो दायरा दिसतो, तर आता बघा हा जो दायरा दिसतो हा हळूहळू गुजरातकडे सरकणार, त्यावेळेस आपल्याकडे मात्र पाऊस थोडासा कमी होईल. आता बघा पुढच्या ग्राफवरून आपण बघून घेऊया. जे काही सायक्लोनिक सर्क्युलेशन मुंबई आणि या भागात फिरतंय बघा मित्रांनो, की अशा पद्धतीने जर आपण बघितलं की चक्राकार स्थिती ही साधारण ह्या भागात आहे, आणि ही चक्राकार स्थिती हळूहळू गुजरातकडे त्या ठिकाणी आपल्याला सरकताना दिसते. तर बघा ह्या अॅनिमेशन मध्ये तुम्हाला हे दिसतंय की मुंबईच्या आसपासची चक्राकार स्थिती लो प्रेशर एरिया आहे, आणि हा पुढच्या काळामध्ये हा पुढच्या त्या ठिकाणी भागात सरकताना त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय. म्हणजे बघा साधारणपणे ह्या अॅनिमेशन वरून हे समजतं की ह्या ठिकाणी जे लो प्रेशर आहे ते भविष्यात म्हणजे पुढच्या काळामध्ये 5 ते 6 दिवसामध्ये ते बाजूला होऊन त्या ठिकाणी जाईल. गुजरातच्या आसपास जे मुंबईच्या आसपास या ठिकाणी जे लो प्रेशर आहे, तर ते लो प्रेशर हे 5.8 किलोमीटर इतक्या उंचीवर असल्यामुळे बघा जे काही बाष्पाचा जो काही कलेक्शन पुरवठा जो होतोय तो अतिशय कमी त्या ठिकाणी समुद्रातून भेटतोय. त्याच्यामुळे काय होतंय, जे समुद्रातच त्याचा जोर दिसतोय या ठिकाणी. म्हणून साधारणपणे पुढच्या 3 ते 4 दिवस या ठिकाणी रेंगाळण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. तर बघा मित्रांनो, आज उद्या 16 तारीख, उद्या देखील जळगाव, धुळे, नाशिक, नंदुरबार, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि जो कोकणाचे जे काही 4 जिल्हे आणि पुण्यापासून जो काही सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर ह्या भागामध्ये पावसाच्या चान्सेस त्या ठिकाणी आहे. तेही स्पेसिफिक सर्वच ठिकाणी होत नाही, भाग पडला तर त्या ठिकाणी पाऊस पडणार. आणि मराठवाड्याच्या भागामध्ये देखील स्थानिक वातावरण निर्माण होऊनच पाऊस पडेल, कारण हे लो प्रेशर एरिया जर आहे परंतु समुद्रात ते जोर मारतं. त्यानंतर 18 तारखेला 18 आणि 17 आणि 18 तारखेला थोडं पावसाचं प्रमाण कमी होईल, त्या ठिकाणी इंटेन्सिटी होईल पण कमी आहे. मात्र 19, 20 आणि 21 तारखेला पुन्हा एकदा पाऊस वाढताना दिसतोय. आणि पुढील अंदाज जर विचारला तुम्ही तर हे लो प्रेशर एरिया त्या ठिकाणी बाजूला होऊन जातं मित्रांनो. परंतु मात्र त्या काळामध्ये असं दिसतंय मॉडेल फॉरकास्टिंग की मान्सून आपल्याकडे ऍक्टिव्ह होतोय, संपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी पुढच्या 3 दिवसामध्ये कव्हर करतोय. आणि मान्सून ऍक्टिव्ह झाल्यानंतर मॉडेलमध्ये असं दिसतंय की साधारणपणे 25 ते 27 तारखेपर्यंत देखील त्या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणारच, फक्त स्पेसिफिक सगळ्याच भागात पडणार नाही. त्या काळात मात्र सूर्यप्रकाश देखील भेटेल आणि पावसाचे स्पेल येतील. 22 तारखेनंतर मात्र पावसाचे स्पेल म्हणजे मान्सून सक्रिय होईल. त्या काळामध्ये 22 तारखेनंतर असं दिसतंय की पावसाचे, आपण त्याला सटकारे म्हणतो किंवा पहाडे म्हणतो, की ते मात्र पश्चिम बाजूने त्या ठिकाणी येताना दिसतील. मराठवाड्याच्या भागात मात्र त्याही काळात 22 तारखेनंतर विदर्भ आणि मराठवाड्याच्या भागामध्ये पावसाची ऍक्टिव्हिटीज ह्या पूर्व बाजूने वाढण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. हा अंदाज सगळ्यांनी
लक्षात घ्यायचं आहे. धन्यवाद.